नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड ॲडमिशन 2026-27 आपण जर या अकॅडमिक इयरमध्ये बी एड करण्यास इच्छुक असाल व बी एड सी ई टी मार्च 2026 आपण जर देत असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी. आपण या व्हिडिओमध्ये आपल्या बी एड सी ई टी तसेच उर्वरित जी प्रक्रिया आहे ज्याला आपण बी एड प्रवेश प्रक्रिया म्हणजेच बी एड ॲडमिशन प्रोसेस असं म्हणूया, तर या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर हा व्हिडिओ मित्रपरिवारामध्ये शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आपल्याला बी एड करण्यासाठी सर्वप्रथम बी एड सी ई टी द्यावी लागते. बी एड सी ई टी शिवाय कुठल्याही महाविद्यालयामध्ये आपल्याला बी एडला कोणत्याही प्रकारे ॲडमिशन मिळत नाही, ही बाब आपल्याला 100% माहीत असावी. बी एड सी ई टीचे फॉर्म सध्या सुरू आहेत. आपण ते फॉर्म फेब्रुवारी महिन्यापर्यंत भरू शकता. त्याच्या डेट्स आपण पाहून त्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे. म्हणजेच सर्वप्रथम आपल्याला बी एड सी ई टीचा अर्ज करणे, बी एड सी ई टी देणे. निर्धारित बी एड सी ई टी 2026ची जी आहे ती मार्च महिन्यामध्ये आहे. तसेच तिचे डेटसुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला तिला सामोरं जायचं आहे. दररोज असणारे हे जे बी एड सी ई टीचे 3 पेपर असतात, म्हणजे सकाळ सत्र, दुपार सत्र व सायंकाळ सत्र, म्हणजे सेशन फर्स्ट, सेशन सेकंड अँड सेशन थर्ड अशी एकंदरीत 3 सी ई टीज दर दिवशी होत असतात. तर ह्या ज्या 3 सी ई टीज होणार आहेत तर 27 ते 29 मार्च 2026 या कालावधीमध्ये त्या होणार आहेत. तर दररोज 3 सी ई टी व 3 दिवस सी ई टी, म्हणजे एकंदरीत सी ई टीचे 9 पेपर होणार आहेत. परंतु आपली सी ई टी मात्र ह्या 9पैकी एकाच वेळेस असणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. हे 9सुद्धा पेपर वेगवेगळे असतात. काही प्रमाणात प्रश्न आपल्याला त्यात रिपीट झालेले पाहायला मिळतात. म्हणजे सर्वप्रथम बी एड सी ई टी देणे, त्यानंतर आपला बी एड सी ई टीचा रिझल्ट लागतो व रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला मेरिटनुसार कॅप राऊंडला सामोरे जावं लागतं. मित्रहो, बी एड प्रवेश हे आपल्या पदवीच्या असणाऱ्या विषयावरून ठरत बी एड प्रवेश आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजेच आपल्याला मेथड्स ह्या आपल्या पदवीनिहाय विषयानुसार निवडावे लागतात. पैकी आपले बी एचे जे विद्यार्थी बंधुभगिनी आहेत, म्हणजेच बॅचलर ऑफ आर्ट्सचे जे विद्यार्थी बंधुभगिनी आहेत, त्यांना एक भाषा निवडावी लागते व एक शास्त्र निवडावे लागते. म्हणजेच मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी भाषा व एक शास्त्र या निवड याप्रमाणे आपल्याला करावी लागते. तसेच शास्त्रामध्ये थर्ड इयरला असणारा जो विषय आहे त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र किंवा पैकी असलेलं एक शास्त्र आपल्याला निवडावं लागतं. त्यानंतर बी कॉमचे जे आपले बंधुभगिनी आहेत त्यांना एक भाषा व शास्त्र निवडावे लागते. बी कॉमसाठी स्पेशल मेथड आपल्या सर्व विद्यापीठामध्ये आपल्याला अवेलेबल पाहायला मिळत नाही. काहीच विद्यापीठं अशा आहेत, त्यातील काही महाविद्यालयामध्ये आपल्याला बी कॉम ही स्पेशल मेथड असलेली पाहायला मिळते. तसेच आपले जे बी एस सीची बंधुभगिनी आहेत त्यांना विज्ञान व गणित ही मेथड घेणं क्रमपात असते. तसेच काही विद्यापीठामध्ये गणित या विषयाला, या मेथडला आपल्याला ऑरमध्ये इतर मेथड असलेल्या पाहायला मिळतात. आणि ज्यांचं बी एस सी ॲग्री आहे, तसेच आपले दुसरे जे बंधुभगिनी आहेत ज्यांचं बी एस सी व्यतिरिक्त कुठलं सायन्सचं ग्रॅज्युएशन असेल, म्हणजेच जे बी फार्मसी झाले असतील, इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी असतील जे बी एड करू इच्छितात, तर त्यांच्यासाठी ज्या मेथड आहेत त्या विज्ञान व गणित आहेत. तर गणित विषयाला आपल्याला आय टी हा सुद्धा काही विद्यापीठामध्ये पर्याय पाहायला मिळतो, ज्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच कॉम्प्युटर विषय असलेला आपल्याला ऑरमध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच बी सी ए, बी फार्म, बी सी एस, बी हे जे विद्यार्थी बंधुभगिनी आहेत त्यांना ह्या मेथड्स निवडाव्या लागतात. ऑप्शनसुद्धा आपण सांगितलेले आहेत. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. आपल्या सी ई टी सेलच्या सर्व ज्या अपडेट्स असतात ती वेबसाईट म्हणजे cetcell.mahacet.org या वेबसाईटला आपल्याला नियमित भेट द्यावी लागते. तसेच आमच्या चॅनलला जरी आपण भेट दिली तरी नक्कीच आपल्याला सर्व अपडेट्स ह्या वेळेत मिळतील याची आपण खात्री बाळगावी. आपला प्रवेश झाल्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजेच शिष्यवृत्ती, ज्याला आपण स्कॉलरशिप असं म्हणतो. विविध घटकासाठी शिष्यवृत्ती आपल्या शासनाने निर्धारित केली आहे. त्यामध्ये ओपनमध्ये येणाऱ्या काही आपल्याला कास्ट पाहायला मिळतात, ACBC, EWS यासाठी असणाऱ्या ज्या शिष्यवृत्तीज आहेत त्यामध्ये आपल्याला पंजाबराव देशमुख यासारखी शिष्यवृत्ती पाहायला मिळते. राजश्री शाहू, छत्रपती शाहू महाराज ही पण एक शिष्यवृत्ती आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये ट्युशन फीस व रहिवासी भत्ता यासारख्या आपल्याला योजना आहेत जे
EWS व ACBC या विद्यार्थ्यांनी त्या लागू आहेत. OBCच्या बंधू भगिनींना महाज्योती शिष्यवृत्ती आपल्याला पाहायला मिळते, जे की राज्य सरकार आपलं देत असतं. तसेच STचे जे बंधू भगिनी आहेत त्यांना एकलव्य शिष्यवृत्ती आपल्याला पाहायला मिळते, जी की BEd सारख्या कोर्सेसला दिली जाते. SC कॅटेगरीमधील बंधू भगिनींना स्वाधार शिष्यवृत्ती दिली जाते, जी की 51,000 ते 43,000 अशा प्रकारे DBT या आपल्या शासनाच्या नवीन धोरणानुसार दिली जाते. विद्यार्थी मित्रो, आपला रिझल्ट लागल्यानंतर लवकरच आपला BEd शेड्यूल जाहीर होत असतो. आपला अजून एक्झाम होणं बाकी आहे. एक्झाम होणे, त्यानंतर रिझल्ट लागणे आणि रिझल्ट लागल्यानंतर BEd शेड्यूल जाहीर होणे ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच BEd कॅप शेड्यूल जो असतो तो आपली एक्झाम झाल्यानंतर लगेच एक्झाम झाल्यानंतर 45 दिवसांचा कालावधीमध्ये लोटतो आणि त्यानंतर आपला रिझल्ट लागतो व त्यानंतर आपल्याला शेड्यूल जाहीर झालेला पाहायला मिळतो. शेड्यूल जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम जर आपल्याला कोणती गोष्ट करावी लागते तर ते करावे लागतं आपल्याला रजिस्ट्रेशन. जर आपण BEd CET पास झालो आणि आपण रजिस्ट्रेशन केलंच नाही तर आपण या परीक्षेची जी प्रक्रिया ज्याला आपण कॅप राऊंड असं म्हणतो, त्या परीक्षेच्या कॅप राऊंडमधून आपण आपोआप बाद होतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला रजिस्ट्रेशन करणं, शेड्यूल चालू झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असतं. रजिस्ट्रेशननंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. तर आपले जे BEd विद्यार्थ्यांची विचारणा असते की BEd प्रवेशासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर ते BEd प्रवेशाचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते म्हणजेच 10वीचा मार्क मेमो, त्यानंतर 12वीचा मार्क मेमो, त्यानंतर आपल्या 3 वर्षाचे मार्क मेमो, BA BCom BSc जो आपला कुठलाही कोर्स असेल त्या कोर्सचे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरचे, म्हणजेच फर्स्ट इयरचा सेकंड टर्मचा मार्क मेमो, त्यानंतर सेकंड इयरचा फोर्थ सेमचा फॉर्म टर्मचा मार्क मेमो आणि शेवटचा मार्क मेमो म्हणजे 6व्या टर्मचा 6व्या सेमिस्टरचा मार्क मेमो आपल्याला लागत असतो. हे सगळे मार्क मेमो आपलं PG जर पूर्ण असेल तर फर्स्ट इयरचा एक मार्क मेमो म्हणजे सेकंड मार्क मेमो, सेकंड सेमचा म्हणू आपण, आणि फोर्थ सेमचा मार्क मेमो, अशा प्रकारे आपल्याला मार्क्स मेमो लागतात. आणि त्यानंतर सर्व मार्क्स मेमो आपल्याला ओरिजिनल फॉर्म तसेच त्याच्या एक झेरॉक्स जोडणं क्रमपात असतं. प्रवेशावेळी ते प्रत्यक्षपणे आपल्याला व्हेरीफाय करायला न्यावं लागतं व जमा करावं लागतं. ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर BEd CETचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आपण प्रिंट कराल, काही जणांचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी आता फॉर्म भरून टाकावेत, कारण आपल्याला एक्सटेन्शन मिळालेलं आहे. आपल्या BEd CETच्या फॉर्मची डेट वाढलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आपण फीस भरल्यानंतर जमा होतो, आपल्याला प्रिंट काढता येतो, तो फॉर्म आपल्याला डाउनलोड करावा लागतो. प्रवेशाच्या वेळेस आपल्याला तो फॉर्म लागत असतो. त्यानंतर ॲडमिट कार्ड, ज्यावेळेस आपली एक्झाम येईल त्यावेळेस आपल्याला ॲडमिट कार्ड येईल, ज्याला आपण हॉल तिकीट असंही म्हणतो. म्हणजेच हॉल तिकीटसुद्धा आपल्याला लागतं आणि रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला लागतो स्कोअर कार्ड. अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व बाबी जपून ठेवाव्या लागतात, जतन करून ठेवाव्या लागतात. त्यानंतर जे बंधू भगिनींनी कॅटेगरीमधून फॉर्म भरतायत त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ह्या दोन्ही गोष्टी बंधनकारक आहेत. जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याकडे नसेल तर आपण ते सध्या काढण्यासाठी देऊ शकतात आणि दिल्यानंतर ते तुम्हाला आपल्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस मिळेल. प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस जर कास्ट सर्टिफिकेट नसेल आपल्याला प्रवेश मिळतो, परंतु 6 महिन्याच्या आत आपण जर ते जमा नाही केलं तर आपला प्रवेश आपोआप रद्द होतो. हे सुद्धा आपण गांभीर्याने लक्षात घ्यावे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्या BEdचे जे प्रकार आहेत, महाविद्यालयांचे प्रकार आहेत, तर ते अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. शासकीय BEd महाविद्यालय, शासकीय अनुदानित महाविद्यालय, त्यानंतर विद्यापीठ चलित म्हणजे विद्यापीठाअंतर्गत असणारे हे विद्यापीठ परिसरात असणारे महाविद्यालय आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अल्पसंख्याक महाविद्यालय, त्यानंतर विशेष महाविद्यालय जे की आपले अपंग बंधू भगिनी असतात, ज्यामध्ये मूकबधीर या गटात येणारे महाविद्यालय, त्याला आपण स्पेशल एज्युकेशन BEd कॉलेजेस म्हणतो, ते महाविद्यालय हा एक प्रकार आहे. आणि विनाअनुदानित महाविद्यालय हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे याच प्रकारात आपल्याला सर्वात जास्त महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये असलेली पाहायला मिळतात. बाकी हे महाविद्यालयांची संख्या जी आहे ती नगण्य असलेली पाहायला मिळते. त्यानंतर शासकीय महाविद्यालय व शासकीय अनुदान महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये सर्वात कमी फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु याचा जो नंबर आपल्याला लागत असतो तो लागत असतो आपल्या मेरिटनुसार. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला CETला मार्क घेणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. तर आपल्या ज्या जागा आहेत BEd CET पास झाल्यानंतर, तर BEd प्रवेशाच्या जागा आपण सांगतोय, तर त्या जागा ज्या आहेत त्या शाखानिहाय असतात. म्हणजे त्या जागांची वितरण आपल्याला
अशा प्रकारे पाहायला मिळतं. बी एचे बंधू भगिनी 50% जागा रिझर्व असतात त्यांच्यासाठी, बी एस सीसाठी 40% जागा, तर सर्वात कमी जागा ह्या आपल्या बी कॉम बंधू भगिनींसाठी असतात. त्यांच्या जागा आपल्याला एकदम कमी असलेल्या पाहायला मिळतात. तर ह्या ज्या जागा आहेत त्या त्यांना 10% आहेत, म्हणजेच बी ए 50%, बी एस सी 40% व बी कॉम 10% जागा याप्रमाणे आपली वितरण झालेलं पाहायला मिळतं. तसेच बी कॉमचा जो सब्जेक्ट आहे, ज्याला आपण बी कॉम मेथड बनवूया, बऱ्याच महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये ती नाही आहे, तर त्यांना त्यांचा बी कॉमला असलेला जो एस एल असतो, सेकंड लँग्वेज जी असते पहिल्या फर्स्ट इयरला, त्यानुसार त्यांना ती लँग्वेज घेता येते व एक शास्त्र निवडावे लागते. त्यानंतर सर्व प्रवेश जे आहेत ते लॉग इनमधूनच होतात, म्हणजेच आपला जो लॉग इन आय डी आणि लॉग इन पासवर्ड जो आहे तो आपण शेवटपर्यंत जतन करून ठेवायचा आहे. त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागते, आपल्या सर्व प्रक्रिया ज्या आहेत फक्त ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर फीस रचना, बहुतांश विद्यार्थ्याचा प्रश्न असतो की फीस किती असते. बी एड कॉलेजला जी फीस आहे ती आपल्याला लवकरच जी फीस जी आहे ती आपण इथे पाहूया. सर्वात कमी जी फीस आहे विद्यार्थी मित्रो मागील वर्षाच्या फीसनुसार, तर शासकीय महाविद्यालयाची जी फीस आहे ती आपल्याला 17,500, म्हणजेच गव्हर्नमेंट बी एड कॉलेजची फीस आपल्याला 17,500 असलेली पाहायला मिळते. त्यानंतर आपण आत्ताच पाहिलं की विनाअनुदानित महाविद्यालय जे आहेत, जवळपास 400पेक्षा जास्त महाविद्यालय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर हे महाविद्यालय जे आहेत त्यांची जी फीस आहे ती व्हॅरिएबल आहे. सर्व महाविद्यालयाची फीस काही सारखी नाही आहे, ती आपल्याला वेगवेगळी असलेली पाहायला मिळते. तर मॅक्झिमम फीस जी आहे मॅक्झिमम महाविद्यालयांची ती आपल्याला 25,000 ते 34,000 या दरम्यान असलेली पाहायला मिळते. आणि काही महाविद्यालयाची फीस जी आहे ती 45,000 ते 60,000पर्यंत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे विनाअनुदानित महाविद्यालय जे सर्वप्रथम सर्वात जास्त असं म्हणूया आपण त्याला, सर्वात जास्त महाराष्ट्रात आहेत, त्यांची फीस असलेली पाहायला मिळते. आणि त्याहीपेक्षा जास्त फीस असलेले आपल्याला महाविद्यालय काही महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. तर त्यांची जी फीस आहे प्रसिद्ध महाविद्यालयांची जवळपास 80,000पासून ती सुरू होते ते 1,75,000 एवढी फीस आपल्याला प्रतिवर्ष मोजावी लागते. म्हणजेच आपल्याला माहीत आहे 2 वर्षांचं आपलं बी एड आहे, ज्याला आपण फर्स्ट इयर असं म्हणूया आणि नंतर सेकंड इयर, तर आपल्याला दोन्ही वर्षी फीस द्यावी लागते. गव्हर्नमेंटची असेल 17,500, ते आपल्याला 2 वेळेस द्यावं लागेल, म्हणजे 17,500 पहिल्या वर्षी आणि परत 17,500 दुसऱ्या वर्षी म्हणजे सेकंड इयरला. तसंच तुमच्या महाविद्यालयाची फीस कोणती असो, 25,000 असेल तर ती 25,000 दोनदा द्यावी लागेल. 80,000 असेल फीस तर ती दोनदा द्यावी लागेल. 1,75,000 असेल तर तीसुद्धा आपल्याला 2 वेळेस द्यावी लागेल, म्हणजे पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी, फर्स्ट इयरसाठी व सेकंड इयरसाठी. याप्रमाणे आपल्याला फीस असलेली पाहायला मिळते. आता आपला नंबर लागतो कसा, तर विद्यापीठनिहाय आपला प्रवेश होत असतो. आपण ज्या विद्यापीठामध्ये आपलं ग्रॅज्युएशन केलं आहे ते मग बी ए, बी कॉम, बी एस सी, बी फार्म किंवा कुठलंही असो, तर त्या विद्यापीठात आपल्या जागांचा आपला क्लेम असतो 70%, म्हणजे एकूण जितक्या विद्यापीठात जागा आहेत त्यापैकी 70% जागेमध्ये आपला क्लेम असतो. इतर विद्यापीठामध्ये म्हणजे आपलं विद्यापीठ सोडून महाराष्ट्रातील कोणतंही जे विद्यापीठ आहे त्याला आपण अदर युनिव्हर्सिटी असं म्हणूया, तिथे 28% आपला क्लेम असतो. व इतर राज्यातील जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी 2% जागा राखीव आपल्या शासनाने ठेवल्या आहेत, म्हणजे आपल्याला एकतर 70%मध्ये प्रवेश मिळतो किंवा 28% विद्यापीठात प्रवेश आपल्याला मिळालेला पाहायला मिळतो. इतर विद्यापीठातला प्रवेश हा 28% जागेमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. अशा प्रकारे बी एडची इत्थंभूत माहिती आपण पाहिलेली आहे. बी एड सी ई टीपासून रिझल्ट, त्यानंतर कॅपराऊंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, त्याला आपण प्रवेश प्रक्रिया असं म्हणतो. तसेच त्यानंतर असणाऱ्या बाबी म्हणजेच महाविद्यालयांचे प्रकार, त्यानंतर लागणारे डॉक्युमेंट्स व इतर सर्व बाबीचा आपण इथे सखोल विचार केला आहे, चर्चा केलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व अपडेट्स आपल्याला वेळेत मिळत राहतील. तसेच आपल्या बी एड सीटच्या सर्व ज्या नोट्स आहेत, म्हणजेच आपले 3ही घटक जे आहेत त्याच्या सर्व नोट्स आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तसेच व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला अपलोड होतील, जेणेकरून आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.